साजन जी घर आए, साजन जी घर आए. शीतल, वेलकम वेलकम वेलकम. आज डायरेक्ट आमच्या घरी, काय विशेष? नाटक बंद कर. तू उदार मनानं जयश्रींशी लग्न करायला तयार झालास असं अख्ख्या गावाला वाटत असेल, पण मला काय हे पटलेलं नाही. चल सांग पटापटा, नेमकं डोक्यात काय आहे ते. सांगतो, सगळं सांगतो. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? नाही, आम्ही तुम्हाला आवजाव करतो, तुम्ही आम्हाला अरे तुरे आधीपासूनच करता. आता आमचं जयश्री बरोबर लग्न होणार तरी तुम्ही आम्हाला अरे तुरे करता. म्हणजे आपल्यात मैत्री आहे हे तुम्ही सिद्ध करता. म्हणजे वी आर फ्रेंड्स. बोलत काय बसलोय? फ्रेंड काय घेणार, चहा कॉफी? जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. डोक्यात नेमकं काय चाललंय ते सांग. हा, आमच्या डोक्यात काय असणार आहे? हेच बँकेची कामं, गावच्या विकासाची कामं, दुसरं काय असणार आहे? ते झालं दुनियेसाठी, पण मी तुला चांगलीच ओळखून आहे. आणि तुला बी माहितीये मी नेमकं कशाबद्दल बोलते ती. कशाबद्दल बोलताय? आमच्या जयश्रींना फसवू नगस. त्या एकट्या आहेत, साध्या भोळ्या आहेत, गरीब आहेत, म्हणून तुझा डाव साधू नकस. नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नाही, एवढं लक्षात ठेव. बोल जरा सावकाश घ्या, बसा जरा, थंड घ्या काहीतरी. का बस. त्यांना काहीतरी भावनिक बोलून तू त्यांना लग्नासाठी तयार केलं असशील. त्यांनाच काय, मामाना मामीना सगळ्यांनाच. पण त्या लई साध्या आहेत ना, त्याचा गैरफायदा घेऊ नकस. वा 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 शीतल, वा. टॅलेंट यू लर्न फ्रॉम शीतल. माणसं ओळखायला बरोबर जमतं त्यांना. कसं काय हो? हे बघ, आता माझा अंत बघू नकस. तुला जेवढं विचारलं तेवढं सांग. काय चालू आहे तुझ्या डोक्यात? हा, काय प्लॅन आहे तुझा? का करतोयस ते सगळं? आणि काय र, तू गावभर मुद्दामच केलंयस ना की तू किती मोठ्या मनाचा आहेस, किती चांगला माणूस आहेस ते. तुला जर खरंच हे लग्न करायचं असतं ना तर तू असल्या सगळ्या फंद्यात पडलाच नसतास. गावात एक सांगतोस, घरी येऊन एक सांगतोस, एकदा लग्नाला हो काय म्हणतोस, एकदा नाही काय म्हणतोस. काय चाललंय की तुझं? अरे हो हो हो, किती प्रश्न. सगळं सांगतो, पण काय ना, गेमला काही बेसिक रूल असतात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण लपाछपी खेळतो, तुमच्यावर राज्य आणि आम्ही लपतोय, तर तुम्ही आम्हाला विचारणार का, बाबा कुठं लपणार तू? हा, मग आम्ही तुला इस्टॉप करतो. हे असंच झालं ना. काय तुझा प्लॅन, काय तुझा प्लॅन? असं कुठं असतं का? बर, आम्ही सांगतो तुम्हाला आमचा प्लॅन. आमचा प्लॅन टॅलेंट सांगू का? भैया आता ते तुमच्या वेळी. अरे काय ताकद, कशाला ताणत बसते? तर आमच्या डोक्यातला प्लॅन, माझा प्लॅन तुम्हाला सांगायचा नाही. हा माझा प्लॅन. काय? माझा प्लॅन तुम्हाला सांगायचंच नाही. हा माझा प्लॅन आहे. म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे तुम्हाला लास्ट टाइम पण प्लॅन सांगितला होता, तुम्ही वाटला होता राव आमचे. मग नाही, त्याचं क्रेडिट तुम्हाला दिलं पाहिजे. पण तुम्हाला प्लॅन सांगितला ना, तुम्ही लयच पुढे पळता. मान्य आहे की आपल्यामध्ये रेस लागली, पण एवढं पळतेतोय कुठं? हा, अहो दम लागल. पण दिस टाइम आपण प्लॅन मध्ये थोडासा चेंज करू. म्हणजे गेम पुढच्या लेवलला गेला असं समजा. आम्ही तुम्हाला प्लॅन सांगणार नाही, तुम्हीच ओळखा. बघू जमतंय का? असल्या फालतू गोष्टींसाठी येळ नाही मला. राहिलं मग आमच्याकडे तरी कुठे वेळ आहे? हे बघ, मी फक्त तुला एकच गोष्ट सांगायला आले, जयश्रीन बरोबर लग्न करू नगस. मग कोणा बरोबर करू?
आ आ आ आ आ काय आहे तुमच्या मनात? आ. आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. आम्ही मस्त नाही म्हणलं तरी मामा मामी तयार होणार आहेत का? बरं आम्ही काल टॅलेंटला पण पाठवलं होतं तुमच्या घरी. काय झालं? तू बाकी सगळ्यांना तयार कर, पण मी आणि अजिंक्य याच्या विरोधात असणार. अजिंक्य हे नाव तुमच्या तोंडून ऐकलं की इथं इथं त्रास होतो आम्हाला. असू द्या, त्यांनी विरोध केला तरी तिकडं बॉर्डरवर. बर का टॅलेंट त्याच्याकडे गण पण आहे, पण तो आपल्याला काही करू शकत नाही. आपल्याला तू गोळ्या पण झाडू शकत नाही, आणि आम्हाला तर नाहीच नाही. हे तुझ्यासारख्या फालतू माणसांच्या नादी लागायला ना येळ बी नसतोय त्यांच्याकडं. आमच्याकडे तरी कुठे वेळ आहे? आम्हाला पण लय काम आहेत. एकदाच सांगतोय, आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. आणि तुम्ही आमच्या सिस्टर इन लॉ होणारच. अयो किती भीती दाखवतात. अयो 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 खो. आता आपला खो खोचा गेम सुरू. आता रन. खून में तेरी मिट्टी, मिट्टी में तेरा खून. अब तू भाग मिल्खा, अब तू भाग. हे तुझा प्लॅन काय का असं ना, किती बी आणि काय बी झालं ना तरी माझ्या या लग्नाला विरोधच असणार आहे, एवढं लक्षात ठेव. वाह, दॅट्स अ स्पिरिट. हाच गुण तुमच्यातला आम्हाला आवडतो. नेव्हर गिव्ह अप. तुम्ही आसामला जायच्या आधी आम्ही तुम्हाला काहीतरी म्हणलं होतं, आठवतंय का? तुम्ही आसामला जा नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसेल. नाही तुम्ही विसरला असाल, आम्ही नाही विसरलो. तुम्ही करावा विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा. कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्याच हातून घडून आणणार.